चिनाब नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता, पोलिसांनी नदी परिसरातील लोकांना केलं अलर्ट, नदी खोऱ्यात न फिरकण्याच्याही सूचना. चिनाबवरच्या बगलिहार प्रकल्पातला गाळ काढल्यामुळे धरणातला पाणीसाठा वाढणार. आता वीज निर्मितीसाठी बगलिहारमध्ये 840 फुटांपर्यंत पाणीसाठा. दहशतवाद्यांच्या शोधासाठी बैसरण खोऱ्यात जाणाऱ्या 54 रस्त्यांवर एनआयची नजर, सीआरपीएफ आणि पोलिसांकडून जोरदार शोध मोहीम. बीएसएफ कडून एका पाकिस्तानी घुसखोराला अटक, घुसखोर गुजरानवालातील असून त्याच्याकडे काही पैसे आणि एक आयडी कार्डही सापडलं. दहशतवाद्यांचं नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी काश्मीरमधील अनेक संशयित ताब्यात, तपास यंत्रणांकडून ताब्यात घेतलेल्या संशयितांची चौकशी. पाकिस्तानचा लष्कर प्रमुख असीम मुनीरची मुशर्रफच्या वाटेनं वाटचाल, लष्करासह सरकारी नियंत्रणात आणण्याचा असीम मुनीरचा प्रयत्न. खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली संतोष जगदाळेंच्या कुटुंबियांची भेट, सुळेंकडून जगदाळेंच्या कुटुंबियांचं सांत्वन. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात जगदाळेंचा मृत्यू झाला. घातपाताचा कट उधळण्यात भारतीय सैन्याला मोठं यश, पुंछमधून स्फोटकं जप्त, जेवणाच्या डब्यात आयडी लपवण्यात आलं होतं. पाकडून जम्मू काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी, मेंढर, नौशेरा, सुंदरबनी, अखनूरच्या सीमेवरच्या भागामध्ये गोळीबार. भारताच्या संरक्षण संबंधी संस्थांवर पाकिस्तानचा सायबर हल्ला, पाकच्या सायबर फोर्सचा पोकळ दावा. भारत आणि पाकिस्तानच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानकडून क्षेपणास्त्रांची चाचणी, 120 किलोमीटर मारा करणारं फतेह क्षेपणास्त्र असल्याची माहिती. तुर्कस्तानची युद्धनौका कराची बंदरात दाखल, दहशतवाद पोषणाऱ्या पाकिस्तानला तुर्कस्तानचा पाठिंबा. पाकिस्तानी सरकारचं नवं नाटक, सूचना मंत्री पाकिस्तानी आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांना घेऊन थेट पोहोचले एलओसीवर, सीमेवरील परिस्थितीवर केली चर्चा. मलेशियाच्या पंतप्रधानांची पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची चर्चा, पहलगाम हल्ल्याशी पाकिस्तानचा संबंध नसल्याचं केलं स्पष्ट. पहलगाम हल्ल्याचं कंदाहार विमान अपहरणाशी आणखी एक कनेक्शन, जैश ए मोहम्मदचा मुश्ताक अहमद झरगरही हल्ल्याचा मास्टर माइंड. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा पंतप्रधान मोदींना फोन, रशियाकडून भारताला पूर्ण पाठिंबा जाहीर. संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग आणि पंतप्रधान मोदी यांची भेट, दोघांमध्ये जवळपास पाऊण तास चर्चा, पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बैठकांचं सत्र. भारत आणि जपान संरक्षण मंत्र्यांची महत्त्वाची द्विपक्षीय बैठक, तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षेवर चर्चा. पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी विलंब, उत्तर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अजय राय यांची टीका, राफेल लिहिलेलं खेळण्यातलं विमान दाखवून उडवली खिल्ली. इस्लाम असेपर्यंत दहशतवाद राहणार, प्रसिद्ध बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांचं विधान, युरोपात चर्चेचं रूपांतर म्युझियममध्ये झालं, पण मुस्लिम मशिदी बांधण्यातच गुंग, नसरीन यांचं वक्तव्य. बाबर आणि औरंगजेबासारखी 2-4 जण इथे आले आणि त्यांचे आज 20 कोटी झाले, बाबा रामदेव यांचं वादग्रस्त वक्तव्य. देशात परदेशी पैसा घेऊन 3 लाखांपेक्षा जास्त मदरसे बनवले, बाबा रामदेव यांचा आरोप. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.